2 लक्षवेधी क्रमांक 2. सभापती महोदय, आशिया खंडातील लक्षवेधी क्रमांक 2. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, आशिया खंडातील नावाजलेले मासेमारी बंदर म्हणून ससून डॉकचे ओळख या ठिकाणी आहे. या बंदरावरती सभापती महोदय मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे लोक आपली रोजीरोटी कमवण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय काम राठोड करतात. साहेब, आता आपल्यालाही मला काय सांगणं आहे की हे निवेदन मी माझ्याकडे लोक तुम्हीच घेऊन आलेले होता, तर त्यांच्या जे स्पेसिफिक मागण्या आहेत ना मच्छीमार महिलांच्या, त्या तुम्ही घ्या की ज्याच्यावरती लवकरात लवकर ते तुम्हाला देतील. परिस्थिती मागण्या घेतो. डिटेल चला शेवटच्या भागाकडे या तुमच्या निवेदनाच्या. सभापती महोदय, या ठिकाणी 20,000 कामगार काम करतात. त्यांना मासळी उतरवणे, अनलोडिंग करण्यासाठी आणि ते साफसफाई करण्यासाठी, झिंगे सोलण्यासाठी काम करावं लागतं. त्या महिलांना विश्रामगृह, सावलीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, त्या ठिकाणी उपहारगृह याची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो. याचबरोबर या संस्थेसाठी ज्या सुविधा आपण उपलब्ध करणार त्याला जोडून कोल्ड स्टोरेज सेवालाल मत्स्य सोसायटीला उपलब्ध करून देणार का? येथील स्थानिक लोकांसाठी, कामगारांसाठी आपण गृहनिर्माण किंवा सरकारच्या जागेवरून त्यांच्यासाठी घरकुल उपलब्ध करून देणार का? आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे, येथे ज्या बोटी येत होत्या त्या आता इथून वळवण्यात आल्या असून सध्याला तिथे उपासमारीची वेळ तिथे कामगारांवर आलेली आहे. तर त्या पूर्ववत बोटी ससून डॉकवर येणार का? ससून डॉक बंद पाडण्याचा कोणी त्या ठिकाणी या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत का? सभापती महोदय, ही अत्यंत मौल्यवान किमतीची जागा असल्यामुळे हिला पूर्ववत आपण करण्यासाठी उपाययोजना आणि एक बैठक आयोजित करणार का? सभापती महोदय, सन्मान्य सदस्य राठोडजीने विचारलेल्या प्रश्नामध्ये 2 भाग आहे की ह्याच्यामध्ये जे आमच्या बंजारा समाजाचे जे मच्छीमार बांधव मोठ्या प्रमाणामध्ये तिथे बसतात, तर त्यांच्या सोयीसुविधांबद्दल त्याचा उल्लेख सभापती महोदय आपणही केलात. तर त्याच्यामध्ये आपण जो ह्या एकंदरीत खर्च या सगळ्या सोयीसुविधांसाठी करतो आहे त्याच्यामध्ये 96 कोटीचे रकमेचा अंदाजपत्र आहे आणि त्याच्यामध्ये प्राप्त जो निधी आहे राठोडजी त्याच्यामध्ये 22 कोटीचा आहे. आता त्या 22 कोटीमध्ये आपण काय काय बनवलं, तर महाराष्ट्र मत्स्य उद्योग महामंडळाने कार्पेट 6 आसनी, 4 कॅन्टीन टेबल, 3 आसनी, 6 खुर्च्या, पंखा, लाईट, मोबाईल, चार्जिंग, महिला व पुरुषांसाठी 1 युनिटचा पोटा कॅबिनमध्ये 5 शौचालय असे 2 युनिट म्हणजे 10 शौचालयांची स्वच्छ पाण्यासाठी MNC शेड G पार्टमध्ये, C शेडमध्ये प्रसाधनगृह व स्वच्छ पाण्यासाठी वॉटर कूलर व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाळण्या घरासाठी मत्स्य उद्योग विकास महामंडळामार्फत शासन व जिल्हाधिकारी यांना MNC शेड G पार्टमध्ये, C शेडमध्ये योग्य त्या स्वयंसेवी संस्थेच्या नियुक्ती करून पाळणाघर सुरू करण्यासाठी पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अन्यही महत्त्वाच्या घनचक्र व्यवस्थापनासाठी असो किंवा शिवभोजन उपग्रह असे जे जे काय मागण्या आमच्या मच्छीमार बांधवांसाठी आहेत, ज्या प्रामुख्याने आमच्या ह्या जय मल्हार मत्स्य उद्योग सहकारी संस्था ज्याचे 211 सभासद आहेत, एकंदरीत ह्या सगळ्या मच्छीमार बांधवांसाठी ज्या ज्या सुविधा त्यांच्या अपेक्षाप्रमाणे आहेत ते सगळ्या पुरवल्या जातील. यासाठी निधीही उपलब्ध आहे. कोणालाही त्यांचा जो अधिकार आहे त्याच्याकडून वंचित ठेवण्याचा कुठलाही शासनाचा राठोडजी कुठलाही विचार नाही. मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर पहिल्या 15 दिवसामध्ये या ससून डॉकवर मी स्वतः जाऊन आलो होतो. असंख्य मच्छीमार बांधवांची मी चर्चाही केली. ते ज्या अवस्थेमध्ये तिथे बसतायत ते स्वतः नजरेसमोर मी पाहिलेलं आहे. त्यांना बसण्याची सुविधापासून त्यांना वरती जे काही छप्पर होतं तो गळत होता तेव्हा मी
परत मंत्रालयाकडे गेल्या लगेच त्या निधीची तरतूद केली आणि पावसाळ्याच्या अगोदर आपण त्यांना एक चांगला छप्पर तिथे बांधून ठेवलेला आहे. त्याचबरोबर ऑक्शन हॉल, दुसरा एक ऑक्शन आता जिथे बसतात त्याच्यापेक्षाही चांगला ऑक्शन हॉल आपण तिथे बांधून देतोय. शौचालयाचे जो तिथे बांधलेला आहे, मी स्वतः तिथे त्याची पाहणी केली. मला तर समाधान वाटलं नाही, म्हणून परत अधिकाऱ्यांना सांगून अजून चांगल्या पद्धतीने त्यांना बांधण्याची सूचनाही मी तिथे केलेल्या आहेत. हां, तर संस्थेच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत तुम्ही सांगा ना मला, काय हरकत नाही. जे काय आपल्याकडे निधी पण भरपूर आहे, तुम्ही जे काय अपेक्षा व्यक्त कराल. शेवटी मच्छीमार तिथे जे बांधव आहेत सभापती महोदय, अतिशय मेहनत करून सकाळी 4, 4:30, 5 वाजता उठून ते मेहनत करून तिथे आपल्या पोट भरतात आणि मुंबईकरांची पण मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करतात. कारण का मुंबई पहिला अधिकार कोळी बांधवांचा आणि मच्छीमार बांधवांचाच आहे. म्हणून तुम्ही ज्या ज्या अपेक्षा या संस्थेच्या माध्यमातून कराल, निधी आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही यादी माझ्याकडे पाठवा. आम्ही केलेल्या याद्या, आम्ही केलेली कामं व्यतिरिक्त पण तुमची काही कामं असतील, बैठक आयोजित करू, तुमच्या सगळ्यांचं ऐकून घेऊ. आणि तुम्ही जो एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडला की सगळ्यांना तिथे काढून टाकून तिथं, असं काही नाही. त्या जागेला आम्हाला विकसित करायचं आहे, अजून आधुनिकीकरण तिथे करायचं आहे. चांगल्यातल्या चांगल्या सुविधा आमच्या मच्छीमार बांधवांना तिथे कशा उपलब्ध होतील यासाठी शासन कटिबद्ध आहे. जे काही लोक येतील त्यांचे सगळं ऐकून घेऊ. माझे अधिकारी पण तिथे उपलब्ध असतील तेव्हा ऐकून घेऊ आणि जो प्रस्ताव येतील त्याला चौकटीत बसू आणि त्यांना मदत करू. ठीक आहे.